नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहू शकता आज आपण शेतामध्ये आहे. ही आपली विहिरीमध्ये पाणी सुद्धा तुम्हाला दिसत आहे. थोडा अंतर उभा होतो, नसन दिसत तर नेटी जाऊन दाखवतो. मस्तपैकी आपली विहीर पाण्याने भरलेली आहे. हे पूर्ण आपल्या शेतामधली सोयाबीन आणि तूर, त्याच्यानंतर आपल्या शेतामधलं हे सोलार जे की आपण विहिरीवर लावलेलं आहे. तर आज आपण शेतामध्ये ही जी तूर आहे या तुरीचे शेंडे खुडण्यासाठी आलेलो आहे. खूप सारे शेतकरी मित्रांनी तुरीचे शेंडे खुडलेले असतील, काही मित्रांनी नसतील खुडलेले. शेतकरी मित्राला ऑलरेडी माहिती आहे तुरीचे शेंडे खुडल्याने काय होतं. तर तुरीला जास्त डांख्या फुटतात, फांद्या फुटतात आणि तुरीची हाईट सुद्धा जास्त वाढत नाही. खाली जास्त डांख्या फुटल्याने मस्त तुरीला जास्त उतार येतो आणि तूर सुद्धा चांगली होते. तर हे असे मी तुरीचे शेंडे आज शेतामध्ये येऊन खुडत आहे. तुम्ही सुद्धा तुरीचे शेंडे खुडून घ्या, नसतील खुडले तर. यावर्षी सतत पाऊस चालू असल्यामुळे तुरीची वाढ सुद्धा जास्त झालेली नाही. जिथून हा कवळा शेंडा दिसतोय तिथून शेंडा खुडून घ्यायचा आहे, म्हणजे तुरीला इथून अशा जास्त मग फांद्या फुटणार खालच्या खाली. हे इकडे मशीनने शेंडे खुडलेले आहेत. आणि हे थोडेफार राहिलेले होते, तर चला म्हटलं एवढ्या हाताने खुडून घेऊ. त्याच्यासोबतच ही जी आपली सोयाबीन दिसत आहे, तुम्हाला मस्तपैकी सोयाबीन पाहू शकता तुम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून. तर सोयाबीन सुद्धा दिसतच आहे. ही आपली 9305 सोयाबीन आहे. तर सोयाबीन सुद्धा पाहू शकता कशी काय झालेली आहे. तर सोयाबीन जवळपास आपली सोयाबीन जी आहे ती निब्बर होत आलेली आहे. एका शेंगामध्ये 4 सोले आहेत कुठे मोठे. हे बघा, इथे पाहू शकता तुम्ही शेंड्यापर्यंत शेंगा आहेत. चार सोले आहेत त्या शेंगत. तर कसं काय आपल्या शेताकडचं वातावरण कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या इकडे पाऊस चालू आहे की पाऊस उघडला हे सुद्धा सांगा. आमच्या इकडे तर अजून सुद्धा चालूच आहे. तर भेटूया लवकर दुसऱ्या व्हिडिओमध्ये.